हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग वगैरे या पाच अंगाची मिळून पंचांग तयार होते. आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी आपणास प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतो. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघरी योग्य दिशेला असावी, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व कवनकशा व्यवस्था असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सगून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते. तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्यास पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 20 मे 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. दुपारी 4 वाजल्यापासून त्रयोदशी तिथी सुरू. वार सोमवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो आजचे चित्रा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 46 मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. दुपारी 12 वाजून 10 मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. दुपारी 3 वाजल्यापासून कौलव करण सुरू. आणि उद्या पहाटे 4 वाजून 53 मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभाते षष्ठी संवत्सर क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे चित्रा नक्षत्र सिद्धी योगे बालव करणे द्वादशी शुभ वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात्र शुद्धना श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या तामणात सोडा. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी 12 वाजून 10 मिनिटात. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा आहे कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख या आपण संकल्पामध्ये आपण करायचा आहे मित्रांनो. तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू.
यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिनांक 21, 23, 25, 27, 28 जून दिनांक 2 आणि 3. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28 जून दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 20, 29 जून दिनांक 2 आणि 3. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक 23, 25 जून दिनांक 2 आणि 3. मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात आपण उपनयन करण्यासाठी, विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही. कारण गुरु आणि शुक्र या दोन प्रमुख ग्रहांचा अस्त होत आहे. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरेचा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा. मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पडत करा. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका. कारण यात काही ना काही कमतरता असते. पण इमर्जन्सीसाठी हे मुहूर्त आपण घेऊ शकता. जर आपल्या कुटुंबातील कोणी वा नातेवाईक म्हणा जर मृत्यूतुल्य लाभ भोगत असेल किंवा काही शेवटच्या त्याच्या इच्छा असतील त्यामध्ये ही एक इच्छा समजावी मित्रांनो. तर अशा वेळी आपण यातील मुहूर्त घेऊ शकतो. मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी ती आता आपण पाहू. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 12 वाजेपर्यंत. दिनविशेष मित्रांनो सोमप्रदोष व्रत आहे. जे शिवभक्तगण या व्रताचे आचरण करत असतील त्यांनी नियमात राहून आचरण करायचे आहे. प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची जवळच्या आपल्या मंदिरात पूजा अर्चा आपल्याला संपन्न करायची आहे अभिषेकासह, रुद्राभिषेकासह. मग तो कोणत्याही भाषेत असो. आणि पंडित जर यासाठी आपण बोलावले असेल तर मग त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची हे लक्षात घ्या. अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला जर होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर गरज आहे तरच आपण अशा व्रताचे आचरण करा. जे रेग्युलर होम यज्ञ या कर्म ते आपण केव्हाही करू शकतो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 आहे. या काळामध्ये जर आपली महत्वाची काही कामे असतील ती जर पूर्ण होत नसतील तर इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. मित्रांनो यानंतर संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत आणि पूजेचे फळ
पूजा करताच प्राप्त होतात मित्रांनो. आपल्या नावे पुण्य हो जमा हो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवतो. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्र, परिवार, शेअर तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेव.